हटके जोक्स, धमाल विनोद. पुरुष किती भोळे असतात बघा. एका माणसाच्या एका पायाचं हाड मोडलं होतं म्हणून तो हॉस्पिटलमध्ये गेला. तिथं त्याला दोन्ही पायांची हाडं मोडलेला एक पेशंट भेटला. पहिला त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, तुम्हाला 2 बायका आहेत का हो? एक माणूस वकील झाला. त्याला पहिली केस मिळाली. आरोपी, वकील साहेब, जन्मठेप झाली तरी चालेल, पण फाशी होणार नाही एवढं बघा. वकील, तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना. सुनावणीनंतर वकील बाहेर आला. पत्रकार, काय झालं? वकील, मोठ्या कष्टाने जन्मठेप मिळवून दिलीये, नाहीतर जस्ट त्याची सुटकाच करणार होते. बंड्या ट्रेनची वाट बघत स्टेशनवर बसलेला असतो. त्याला सिगारेटची तलप येते. जवळ उभ्या असलेल्या स्टेशन मास्तरला तो विचारतो, बंड्या, मी इथं सिगारेट ओढू शकतो का? स्टेशन मास्तर, नाही, इथं सिगारेट ओढण्यास सक्त मनाई आहे. बंड्या, पण इथं तर सिगारेटची कितीतरी थोडकं पडलीत. स्टेशन मास्तर, ती सगळी न विचारता सिगारेट ओढणाऱ्यांनी फेकलीत. एक रात्री सांताक्लॉज पिंट्याला भेटायला आला आणि म्हणाला, तुझी एखादी इच्छा सांग. पिंट्या म्हणाला, माझी बायको खूप भांडण करते, एखादी दुसरी बायको मिळवून दे. सांताक्लॉजनं पिंट्याला तुडवला. नंतर कळलं की पिंट्याची बायकोच सांताक्लॉज बनून आली होती. सावध रहा, सतर्क रहा. सेल्समन साहेब, झुरळाची पावडर घेणार का? बंड्या, काही गरज नाही, आम्ही झुरळांचे इतके लाड करत नाही. आज पावडर लावली तर उद्या परफ्यूम मागतील. सेल्समन बेशुद्ध. संता अंग्रेजी सीख रहा था. संता, यार बनता, आई एम गोइंग का मतलब क्या होता है? बनता, मैं जा रहा हूँ. संता, अबे कैसे जाएगा? साला 20 लोगों से पूछ चुका हूँ, सब चले जाने की बात करते हैं, जवाब बता के जा. बनता, काल मला 10 जणांनी खूप मारला. संता, मग तू काय केलंस? बनता, मी म्हटलं, साल्यानो, दम असेल तर एक जण या. संता, मग? बनता, मग काय, साल्याने एकाने येऊन परत मारलं. सुनबाई, भाजी चिरताना बोट कापले, काय करू? हळद लावू की मलम? सासूबाई, थांब, अगं, त्याआधी कापलेल्या बोटाचे स्टेटस तर टाक. मास्तर, कावळा सरळ का उडतो? संतोष, कारण तो विचार करतो की उगाच कावळा. मुलाखतकार, जर तुमच्या बायकोला भुताने पकडलं तर तुम्ही काय कराल? उमेदवार, मी काय करणार? चूक भुताची आहे, तो भोगेल त्याची फळे. पोलीस, तू राजूचे पैसे चोरलेस हे तुला मान्य आहे का? चोर, मी चोरले नाही, त्यानेच त्याच्या हाताने मला काढून दिले. पोलीस, कधी? चोर, जेव्हा मी त्याला बंदूक दाखवली तेव्हा. चंदू, हॅलो राजू, काय म्हणतोस? राजू, मस्त रे एकदम, तू काय म्हणतोस? चंदू, अरे एक काम होते राजू. हां, कर ना, मग नंतर बोलूया. काल नेट बंद होते म्हणून रात्री 8 वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली. घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेलं. म्हणे आमच्या पोरगा रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतो. आश बेशुद्ध झाला की काय? ती, लॉकडाऊन आहे, कसं भेटायचं? तो, लसीकरण केंद्रावर ये, भरपूर वेळ मिळेल, इच्छा तिथे मार्ग. एका कोंबडीने बदकाशी लग्न केलं, त्यामुळे त्या कोंबडीवर जीव लावणारा कोंबडा भडकला. तो म्हणाला, आम्ही मेलो होतो का? कोंबडी म्हणाली, मला तुझ्याशीच लग्न करायचं होतं, पण आई बाबा बोलले आम्हाला नेव्हीवाला जावई पाहिजे.